आरटी प्रवेश प्रक्रिया 2026-27 तर लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत 20/4/2026 होती. आणखी ती वाढवून परत 10 दिवस वाढवण्यात आली. ती 30/4/2026 करण्यात आली. काही पालकांनी प्रवेश घेतलेले आहेत. काही पालक अजूनही डॉक्युमेंट गोळा करत आहेत. तर पालक वर्गांनो, आपण इथे स्क्रीनवर पाहू शकाल आरटी 25% डॅशबोर्ड फॉर अकॅडमिक इयर 2026-27. टोटल नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स हे आरटी साठी 2,89,286 आले होते. 1,05,811 जणांना लॉटरी लागली आहे. वेटिंगमध्ये 86,034 लोक आहेत आणि 60,891 जणांनी आपले ॲडमिशन घेतले आहे. तर आज तारीख 27/4/2026 आहे आणि संध्याकाळचे जवळपास 5:45 वाजण्यास आले आहेत. तरी अजून बऱ्याचशा पालकांनी प्रवेश घेतलेले नाहीत. बऱ्याचशा पालकांनी डॉक्युमेंट जमा केलेले आहेत पण पुढची प्रोसेस केलेली नाही. तर आता आपणास काय करायला पाहिजे म्हणजे आपले ॲडमिशन होईल आणि आपण कोणते काम केले नाही तर आपला प्रवेश धोक्यात आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर माहिती बघूया. तर पालक मित्रांनो, जरी आपण आपली डॉक्युमेंटची प्रक्रिया पूर्ण केली असली तरी आपण ह्या अर्जाची स्थिती या टॅबवर जायचे आहे. इथे क्लिक करायचे आहे आणि इथे आपला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि इथे गो म्हणायचे आहे. तर आपण इथे पाहू शकाल इथे स्कूल कोड UDIS येतो, स्कूलचे नेम येते आणि वेटिंग टाईप येते आणि अलॉटमेंट येते, ॲडमिशन स्टेटस येते. तर पालक वर्गांनो, ॲडमिशन स्टेटसच्या ठिकाणी इथे ॲडमिटेड येणे गरजेचे आहे. मला बरेचसे कमेंट येत आहेत की आम्ही तर डॉक्युमेंट सबमिट केले पण अजून ॲडमिटेड आलेले नाही. शाळा बोलते की 1 ते 2 दिवसामध्ये येऊन जाईल. तर आपण त्या शाळेच्या मागे लागायचे आहे आणि त्यांना विचारायचे आहे की माझे पूर्ण डॉक्युमेंट प्रोसेस पूर्ण झाली आहे का, तरच आपले इथे ॲडमिटेड येईल. पालक वर्गांनो, जर इथे आपले ॲडमिटेड नाही आले तर आपला प्रवेश धोक्यात येऊ शकतो. आपल्या पाल्याचा प्रवेश होणार नाही. आणखी एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचशा पालकांनी अजून आपली ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. आज तारीख 27 आहे. 27/4/2026 म्हणजे आजचा दिवस निघून गेलेला आहे. फक्त आपल्याकडे 3 दिवस आहेत. या 3 दिवसामध्ये आपण आपले ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची आहेत, डॉक्युमेंट गोळा करायचे आहेत. परत मुदत वाढेल की नाही काही सांगता येत नाही. वाढली तर मुदत वाढून पण जाईल आणि नाही जर वाढली तर आपल्याकडे फक्त 3 दिवस उरले आहेत, ते पण आपल्या हातातून निघून जाईल आणि आरटी सीट आपल्याला मिळालेली असताना सुद्धा आपला प्रवेश हा धोक्यात येईल. अशा प्रकारे पालक वर्गांनो, आपला प्रवेश हा धोक्यात येऊ शकतो. तरी उद्यापासून 3 दिवस आपण लगबग करायची आहे आणि आपला प्रवेश घ्यायचा आहे. आपल्या कागदपत्रांची जुळणी पण आपण ताबडतोब करायची आहे आणि ज्या पालकांनी आपले डॉक्युमेंट सबमिट केले आहेत त्यांनी शाळेला वारंवार विचारायचे आहे की माझी सगळी प्रक्रिया पूर्ण झाली असून इथे ॲडमिटेड का आलेले नाही आणि कधी येईल. शाळेकडून 100% कन्फर्मेशन करून घ्यायचे आहे तरच आपला प्रवेश निश्चित केला जाईल. अन्यथा आपला प्रवेश धोक्यात येऊन आपली सीट कॅन्सल करण्यात येईल. तर आपण काय करायला पाहिजे म्हणजे आपली सीट वाचेल हे मी आज आपणास या व्हिडिओमधून सांगितले आहे. तरी पालक वर्गांनो, माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.